गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं धन्वातीतं गगनसदृश्यं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमल अचलं सर्वदी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु तं नमामि. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम समर्थ. आपण आज श्री दत्तात्रय जयंतीनिमित्त निरूपण सांगणार आहोत. आपल्याला माहिती आहे श्री दत्तांचा जन्म कसा काय झाला, सर्वांना ही कथा माहिती आहे. परंतु यामध्ये आपल्याला द्वैत अद्वैत दोन्ही भाग बघायचेत. द्वैत अद्वैत दोन्ही भाग बघायचेत. कारण का हो, दत्त म्हणजे कोण? श्री दत्तात्रय जयंती सगळे साजरे करतायत, बरोबर आहे. मोठमोठे उत्सव साजरे करतोय आपण. कारण का हो, कृते जनार्दनो त्रेतायम रघुनंदन द्वापारे रामकृष्ण च कलो श्रीपाद श्रीवल्लभा. म्हणजे प्रत्येक युगामध्ये देवाने अवतार घेतलाय आणि त्यांचं कार्य अधिष्ठान लावून कार्य चाललंय ना. कृतयुगात कुणाचं होतं? जनार्दन स्वामींचं अधिष्ठान होतं. द्वापार युगात कुणाचं होतं? श्रीकृष्ण स्वारींचं कार्य होतं. त्रेतायुगात कुणाचं होतं हो? श्रीरामांचं कार्य होतं. आणि आता या कलियुगामध्ये श्रीपाद श्रीवल्लभांचं कार्य आहे. म्हणजे करणारा सगळं एकच आहेत ना. हे अवतार सगळं एकच आहेत हो. श्री विष्णूंचेच अवतार आहेत ना. नारायण आहे. मार्गशीर्ष महिना म्हटलं की आपण काय करतो? फक्त लक्ष्मीची पूजा करतो गुरुवारी. प्रत्येक गुरुवारी लक्ष्मीची पूजा करतो. समर्थ म्हटले की लक्ष्मीची पूजा करू नका असं कधीच म्हणत नाही, तो करा. परंतु लक्ष्मी नारायणापासून दूर जाऊ शकत नाही. कारण जिथं नारायण असेल तिथं लक्ष्मी आहे. योगायोग म्हणजे श्री दत्तात्रय जयंती देखील कधी येते हो? मार्गशीर्ष महिन्यातच येते ना. म्हणजे हा उत्सव म्हणजे नारायण आल्याशिवाय लक्ष्मी येऊ शकत नाही, लक्षात ठेवा. कारण नारायणाला आधी आपल्या घरी यावं लागतंय, तरच लक्ष्मी त्याच्या पाठोपाठ येणार आहे. नारायण नसेल आपल्या घरी, नारायणाचं नावच नाही, नुसतं लक्ष्मी लक्ष्मी लक्ष्मी, समर्थ म्हटले चालणार नाही. कारण कुठलीही पत्नी पतीच्या बरोबरच जाते ना. म्हणून जिथं पती असेल तिथंच ती असणार आहे. म्हणून लक्ष्मी नारायणाला सोडून एक क्षणही कुठं थांबत नाही. म्हणून कुणाला भजायचं हे कळलं पाहिजे. समर्थ म्हटले कुणाला भजायचं हे कळलं पाहिजे. लक्ष्मीला भजू नका अशातला भाग नाहीये. परंतु लक्ष्मी कुठे येणार आहे हो? अखंड नारायणाजवळ येणार आहे. लक्षात ठेवा, जिथं नारायण असेल, जिथं नारायणाचं अधिष्ठान असेल तिथं लक्ष्मी येणार म्हणजे येणारच. कारण का हो, ती नारायणा वाचून राहू शकत नाही. आता श्री दत्तात्रय जयंती सगळे उत्सव साजरे करतो हो आपण. परंतु त्यातला द्वैत म्हणजे प्रसाद सगळे घेतात, सगळं पूजन करतात. समर्थ म्हटले मोठमोठे उत्सव होतात. जन्म म्हणजे दत्तात्रय जन्मोत्सव सगळीकडे साजरा केला जातो. परंतु समर्थ म्हटले गर्भित अर्थ कळला पाहिजे हो यातील. दत्तात्रय कोण, त्यांची माता कोण, त्यांचा जन्म कशातून झाला, त्यांचे पिता कोण, हे सगळं आपल्याला काय केलं पाहिजे? समर्थ म्हटले कळलं पाहिजे. आपल्याला माहिती आहे अत्रेय ऋषींना मुलं नव्हती. अत्रेय ऋषींना काय नव्हती? मुलं नव्हती. परंतु त्यांची पत्नी अनुसूया अखंड पतिव्रता, एवढं तेज होतं त्या पतिव्रतेत, एवढं सामर्थ्य होतं की सूर्यसुद्धा काय करायचा हो, तिला बघितलं की हळूहळू तापायचा. कारण सूर्याला सुद्धा भीती वाटायची की काय कदाचित अनुसये मातेनं आपल्याला जर तिला जर कडक ऊन लागलं आणि आपल्याकडं रागानं जरी बघितलं तरी आपण भस्म होऊ. एवढं सामर्थ्य पतिव्रतेत असतं. लक्षात ठेवा, पतिव्रता धर्म. समर्थ म्हटले जसे अनुसया पतिव्रता धर्मात होती त्याच पद्धतीनं अत्रि ऋषी देखील कशात होते व पत्नीव्रता धर्मात होते. म्हणजे दोघंही, समर्थांना इथं काय सांगायचं आहे, दोघंही आपले आचरण म्हणजे आपल्या धर्माचं पालन करत होते हो. आपल्यात
पतिव्रता पतिव्रता एवढंच बोललं जातं. लक्षात ठेवा, पतीला काय कुठलं व्रत नाही का समर्थ म्हटले. अरे पत्नी जशी पतिव्रतात राहते, पतीच्या व्रतात राहते, तसं पतीनं देखील पत्नीच्या व्रतात राहता आलं पाहिजे समर्थ म्हटले. कारण का हो, जसं नरदेह एकच आहे तो, तिला जे लागू पडतंय ते पुरुषाला देखील लागू पडतंय ना. म्हणून दोघंही काय होती हो, दोघंही आपल्या धर्माचरणाचं काय करत होती, पालन करत होती हो. आणि एवढं उत्तमाचं पालन करत होती की त्यांच्या त्या धर्माचरणाचं पालन बघून देवांना सुद्धा काय वाटायला लागला हो, हे वाटायला लागला. म्हणजे मत्सर, देवांमध्ये मत्सर आपण म्हणतो की मत्सर फक्त माणसातच आहे. नाही हो, समर्थ म्हटले सत्कर्म बघून देवाला सुद्धा काय वाटायला लागला हो, मत्सर वाटायला लागला. म्हणूनच तिघजण होती ना, ब्रह्मा विष्णू महेश, आणि त्यांच्या पत्नी कोण, पार्वती, सावित्री आणि लक्ष्मी, तिघीजणी एकत्र बसल्या होत्या हो. आता नारद मुनींना काम काय आहे, नारद मुनींना एकच काम. कारण काय हो, म्हणजे इथं कळ लावायचा काय नाही भाग नाही समर्थ म्हटले. प्रत्येक कार्य घडवायचं होतं देवाला, ते कोणाच्या मार्फत घडवलं जायचं हो, नारद मुनींच्या मार्फत घडवलं जायचं. म्हणजे कुठं आग लावायची, कुठं ठिणगी पाडायची, म्हणजे काय होणार, तो कार्यभाग होणार हे कोणाला माहिती आहे, देवाला माहिती आहे. म्हणून तो कार्यभाग कुणाकडं सोपवला, नारद मुनींकडं सोपवला. आणि गेले की नारद मुनी, आणि काय केलं हो, त्या तिघींना काय दिलं, भडकून दिलं. म्हटले तुम्ही तिघी काहीच पतिव्रता नाही, एवढी ती अनुसया काय आहे, पतिव्रता आहे. देवींना सुद्धा काय वाटायला लागलं हो, वाईट वाटायला लागलं की आपल्यापेक्षा श्रेष्ठ कोण आहे ह्या पृथ्वी तलावर. म्हणजे त्यांना सुद्धा काय वाटायला लागलं हो, हेवा वाटायला लागला. त्यांना पण असं वाटायला लागलं की हिचं काही करून हिचं काय केलं पाहिजे, सत्वहरण केलं पाहिजे. अहो समर्थ म्हटले परीक्षा बघा, कुणाची बघा, उपासनेची परीक्षा कधी बघायला जाऊ नका. कारण का हो, उपासनेत एवढं सामर्थ्य आहे, उपासनेत एवढं सामर्थ्य आहे की त्रिगुणांची बाळ झाली. लक्षात ठेवा, उपासनेची परीक्षा घ्यायला जाऊ नका समर्थ म्हटले, सद्गुरूंची परीक्षा घ्यायला जाऊ नका. कारण समर्थांनी स्वतः लिहिलंय ना, लिहून ठेवलंय सद्गुरु चरित्रामध्ये, ब्रह्मदेवे लिहिली असतील दुष्टाक्षरे, दुष्टाक्षरे शुभ होती श्री सद्गुरु प्रसादे. म्हणजे ब्रह्मदेवानं जरी कितीही आपल्या पत्रिकेत वाईट लिहून ठेवलेलं असेल तरी देखील ते बदलण्याचं सामर्थ्य सद्गुरू परंपरेत आहे. लक्षात ठेवा, सद्गुरूंच्या हातात आहे. म्हणून सद्गुरू सर्वश्रेष्ठ आहेत समर्थ म्हणते. सद्गुरू एक वेळ 3 त्रिगुण रागवले तर त्यांच्या प्रकोपापासून सद्गुरू आपल्याला सहज वाचवू शकतात. परंतु जर सद्गुरू रागवले तर हे 3 त्रिगुण सुद्धा आपल्याला वाचवू शकत नाही. म्हणून लक्षात ठेवा, सद्गुरूंना राग येईल असं कुठलं कर्म आपल्या हातून घडू द्यायचं नाही. बघा, रात्री म्हणजे कोण हो, सद्गुरू परंपरा, अखंड सद्गुरू परंपरा, अखंड धर्माचरणाचं पालन करणारी दोघं नवरा बायको उत्तमाचं जीवन काय करत होते हो, जगत होते. आणि त्यांच्याकडे काय पद्धत होती, कोणताही अतिथी आला तरी तो उपाशी जात नसे. मग आता नारद मुनींनी ठिणगी टाकली या तिघींकडं की काय, तुमच्याही पेक्षा पृथ्वी तलावर एक पतिव्रता श्रेष्ठ आहे, एवढंच बोलले नारद मुनी. या तिघींना काय स्वस्त बसवना, त्या आपापल्या नवऱ्यांना सांगितलं, काय सांगितलं की काही करून तिचं काय करायचं, सत्वहरण करायचं, ती श्रेष्ठ नसली पाहिजे. आम्ही तिघीच काय पाहिजे, सगळ्या विश्वामध्ये श्रेष्ठ पाहिजे, ती श्रेष्ठ नाही पाहिजे. म्हणून काय केलं, उचकवलं ना नवऱ्यांना आणि पाठवलं खाली. कुठं पाठवलं, ऋषींच्या आश्रमात पाठवलं ना. आणि अनुसया आणि अत्री ऋषींच्या आश्रमात पाठवलं. आणि काय मागितलं हो त्यांनी, काय मागावं हा तरी सारासार विवेक आहे. समर्थ म्हटले की एका पतिव्रतेला काय मागावं हे देवांना सुद्धा काय केलं नाही, त्यावेळेस समजलं नाही हो. काय मागितलं हो त्यांनी, आम्हाला काय कर, जेवायला वाढ, परंतु काय करायचं, नग्न जेवायला वाढायचं, आम्ही तसं जेवणार नाही. त्यावेळेस काय हो,
अनुसूया डगमगली नाही, कारण का हो, ती पतिव्रता होती. एवढं तपाचं बळ होतं त्यांच्याकडं की तात्काळ घरात गेली आणि काय म्हटली हो, असेल माझ्या पतीचे तपोबळ, काय करील मनमंत कळ. म्हणजे माझ्या पतीचं जर तपोबळ श्रेष्ठ असेल, असे किती जण जरी आले तरी काय करू शकणार नाहीत, माझं सत्व हरण करू शकणार नाहीत. अहो, उपासना होती, उपासनेची परीक्षा बघायला गेले आणि अनुसूया काय म्हटली हो, अरे ही जी आलेत ना पाहुणे, ती तर माझी बाळ आहेत. काय म्हटली ती, बाळ आहेत. समर्थ म्हटले, नुसतं तोंडातून शब्द निघाला, त्या त्रिगुणांची काय झाली हो, बाळ झाली. लक्षात ठेवा, आपण हा द्वैत भाग ऐकतोय, 3 त्रिगुणांची काय झाली, समर्थ म्हटले बाळ झाली तात्काळ. आणि तिनं काय पाजलं त्यांना हो, दूध पाजलं स्वतःचं. समर्थ म्हटले कसलं दूध असतं, जे अग्नी न लागलेलं दूध त्या अनुसूया मातेनं त्या तिघांनाही पाजलं. म्हणजे त्यांची इच्छा काय केली, समर्थ म्हटले पूर्ण केली. आणि मग आता त्रिगुणांची बाळं करण्याचं सामर्थ्य कोणाच्यात आहे, समर्थ म्हटले तर अखंड उपासनेत आहे. कारण का हो, तमोगुण, रजोगुण आणि सत्वगुण या तिघांना, म्हणजे या तिघांची बाळ करण्याचं सामर्थ्य कोणाच्यात आहे हो, उपासनेत आहे. कारण कितीही तमोगुण असू द्या, कितीही रजोगुण असू द्या, यांच्यावरती नियंत्रण मिळवायचं कार्य कोण करत असतं हो, उपासना. म्हणून समर्थांनी आपल्याला उपासना दिली ना, 2 टाइम उपासना दिली. परंतु आपण एवढे संसारात मग्न झालोय की 24 तासातले आपल्याला 1 तासही भेटेना. का, कारण आपल्या देहाकडं काय वाढलाय हो, आळस वाढलाय आणि काम पण वाढलंय हो, तेवढंच कार्य वाढलंय. समर्थ म्हटले, कारण काय केलंय आपण, व्याप वाढवलाय ना. काय वाढवलाय, समर्थ म्हटले व्याप वाढवला, अखंड व्याप वाढवलाय. परंतु समर्थ म्हटले कितीही कमवलं म्हणजे कोट्याधी साबजादी जरी असेल, कितीही कमवलं तरी शेवटी काहीही बरोबर घेऊन जाणार नाही. काय बरोबर घेऊन जाणार आहे हो, समर्थ म्हटले काय बरोबर घेऊन जाणार आहे माणूस, श्री सेवादासच्या भक्तीत जेवढं काही नामस्मरण केलेलं आहे, जेवढं काही ज्ञान अर्जित केलेलं आहे, ते सगळं बरोबर जाणार आहे. तुमचं धनदौलत, तुमचं कपडा लत्ता सगळं इथंच राहणार आहे. समर्थ म्हटले कितीही श्रीमंत असला, 10-20 ठिकाणी बंगले बांधलेले असतील स्वतःचे, भलेही पूर्ण विश्वामध्ये ह्याची घरं असतील, तरी देखील देहातून आत्मा निघून गेल्यानंतर सर्वांना कुठं नेलं जातं हो, 3.5 फूट जागेतच नेलं जातं ना. समर्थ म्हटले शेवटी कुठं असते सर्वांची जागा, माहीत आहे सगळ्यांना. म्हणजे कुणी म्हणत नाही की काय, अरे ह्यानं खूप मोठे काय बांधून ठेवलेत, बंगले बांधून ठेवलेत, आता शेवटच्या क्षणी तरी काय करा, सगळ्या बंगल्यातनं ह्याला फिरवून आणा. हो, ते जे करणारे असतात. म्हणजे समर्थ म्हटले घरातलेच काय म्हणतात हो, उचला लवकर, का मुलं घाबरायला लागलेत. आणि म्हणजे ह्यांनाच घाई झालेली असते की कधी काय करतील, यांचा अंतविधी करतील. म्हणजे समर्थ म्हटले, अरे एवढा अट्टहास आपण करतोय, एवढा अट्टहास करतोय संसारासाठी, प्रपंचासाठी, परंतु परमार्थासाठी अट्टहास करता आला पाहिजे. अत्री ऋषी म्हणजे सद्गुरू परंपरा, अनुसूया म्हणजे काय हो, उपासना. उपासनेची परीक्षा बघायला गेले हे 3 त्रिगुण. कुठले 3 त्रिगुण, ब्रह्मा विष्णू महेश, म्हणजेच काय हो, तमोगुण, रजोगुण, तमोगुण आणि सत्वगुण. आपल्याला अधिष्ठान कुणाचं बघायचंय, समर्थ म्हटले शुद्ध सत्वगुण, जो शेवटी कुणापाशी राहिला हो, अनुसूया मातेजवळ राहिला ना. कारण बाळ झाली आणि खेळवत होती हो, अनुसूया काय करत होती, पाळण्यात घालून एक बाळ काय करत होती, तिघांनाही पाळण्यात ठेवलेलं आणि अंगाई गात होती. तेवढ्यात कोण आले, अत्री ऋषी आले. अत्री ऋषी म्हणजे सद्गुरू परंपरा. बघितलं की काय, बाळ बघितली की लगे लक्षात आलं हो अत्री ऋषींच्या की काय, ही बाळ नसून कोण आहेत,
ब्रह्मा विष्णू महेश साक्षात त्रिदेव आहेत. त्यांनी हात जोडले हो त्या तिघांना. परंतु बाळ असल्यामुळं काय कळतच नव्हतं ना त्यांना. कारण त्यांची बाळ कुणी केली होती हो, उपासनेनं बाळ केलेली. आणि हे सगळं वरून कोण बघत होतं? त्या तिघांच्या बायका सगळं बघत होत्या. आणि जाम घाबरल्या हो, पळतच खाली काय म्हणून अनुसयेकडे आल्या आणि काय करायला लागल्या, क्षमा मागायला लागल्या. हो आम्हाला माफ करा, आम्ही तुमची काय करायला आलतो, परीक्षा घ्यायला आलतो, परंतु आमच्या पतींची ही अवस्था बघून आम्हाला काय होतंय, खूप वाईट वाटतंय. त्यावेळेस अनुसया म्हटली, बर ठीक आहे, आपापले पती ओळखा. अहो त्रिदेवी होत्या ना त्या, लक्ष्मी, पार्वती आणि सावित्री. फजिती झाली ना ती तिघींची पण. का हो? कारण आता आपला नवरा कसा ओळखायचा? कारण त्यांची काय झाली, बाळ झालती. मग त्यांनी हात जोडले कुणी, तिघींनीही. आणि अनुसया आणि अत्रि ऋषींची काय मागितली, क्षमा मागितली. त्या क्षणी अत्रि ऋषी काय म्हटले, त्रिदेवांनो या आपल्या मूळ रूपामध्ये. मग ते तिघजण आपापल्या मूळ रूपामध्ये आले. आणि ती बाळ तशीच राहिली हो तिथं. ती बाळ कुठं राहिली, तिथंच राहिली ना. कारण अनुसयानं मागितलं होतं ना की मला काय पाहिजे, हे तुझं जे रूप आहे, बाळ रूप आहे तुमचं, ते माझ्या जवळच राहू द्या. मग त्या त्रिगुणामध्ये कोण कोण काय नाव ठेवलं? जे शंकरापासून जन्मलेलं बाळ होतं, म्हणजे शंकर रूपी बाळ होतं, त्याचं नाव काय? दुर्वास ऋषी. 2 नंबरचं कोण? ब्रह्मा म्हणजे कोण? व चंद्र. आणि दत्त, श्री दत्त ज्यांचं नाव ठेवलेलं ते कोण होतं? विष्णू. मग शेवटी काय झालं, त्या तिघींना काय केलं, तिघींचे नवरे देऊन टाकले यांनी. आणि ही 3 बाळ कुठं राहिली हो? अत्रि ऋषींच्या आश्रमात राहिली. परंतु काही दिवसानं दुर्वास ऋषी म्हणजे तमोगुण उपासनेजवळ राहू शकत नाही, रजोगुण उपासनेजवळ राहू शकत नाही. म्हणून रजोगुण कुठं गेला हो? चंद्र गेला आपल्या आकाशामध्ये. आणि दुर्वास ऋषी तपश्चर्येला निघून गेले. मग राहिलं कोण? विष्णू अखंड कुणाजवळ राहिले? दत्त, म्हणजे त्यांचं नाव दत्त. मग दत्त कुठं राहिले हो? अखंड आईजवळ राहिले, उपासनेजवळ. कारण सत्वगुणच उपासनेजवळ राहू शकतो. आणि म्हणून त्या सत्वगुणातूनच काय उत्पत्ती होते हो? शुद्ध सत्वगुणाची. आणि मग शुद्ध सत्वगुण म्हणजे आई म्हटली ना त्या दोघांना की मला तुमची आठवण झाली, तर ते काय म्हटले की आम्ही तिघांचंही काय होईल, तुला एकाच रूपामध्ये काय होईल, दर्शन होईल. म्हणून त्रिमुखी दत्त हो. आणि हे एकमुखी अधिष्ठान म्हणजेच काय आहे हो? शुद्ध सत्वगुण. म्हणून समर्थ म्हणतात की काय, उपासनेशिवाय राहूच नाही हो. उपासना केल्याशिवाय राहूच नका. कारण का? उपासनेत खूप मोठं सामर्थ्य आहे. कारण एकमेव अशी उपासना आहे, ते आपल्याला काय शिकवते हो? आपण जे सगळं उपासनेचा क्रम बघा ना. समर्थ म्हटले उपासनेचा क्रम जर पाहिला तर प्रत्येक ठिकाणी आपल्याला काय मिळतो? बोध मिळतो. प्रत्येक उपासनेत बोध मिळत असतो. श्लोकामध्ये असतो बोध. कशामध्ये? सद्गुरु चरित्राचं जे पाटपुट पान दिलंय त्यामध्ये बोध आहे. समर्थ म्हणले अखंड उपासना जर करत असू तर आपले भाग काय होतात व सुटतात व. आपल्याला जर एखादा प्रसंग पडला असेल, उत्तर जर मिळत नसेल तर काय करायचं हो? अखंड काय करायचं? समर्थ म्हटलं उपासना करायची. उत्तमाची उपासना केली की आपलं उत्तर बरोबर मिळतं. समर्थ म्हटले एवढं सामर्थ्य कशामध्ये? उपासनेमध्ये. आणि हा परमार्थ म्हणजे काय हो? येड्या गबाळाचं काम नाही. समर्थ म्हटले हा परमार्थ काय हो? शुद्ध सत्वगुण आहे. यामध्ये वाईट काहीच नाहीये. जसं अनुसयेची परीक्षा घ्यायला कोण आले हो? त्रिदेव आले. परंतु ती जी परीक्षा घेऊ शकले नाही, एवढं सामर्थ्य सद्गुरू परंपरा आणि उपासनेत आहे. लक्षात ठेवा. कारण का हो? त्रिगुणांवरतीही विजय मिळवायचं सामर्थ्य कुणाकडे आहे? तर उपासनेकडे आहे. आणि उपासना सगळं करते हो. समर्थ म्हणते म्हणून उपासनेची परीक्षा घ्यायला जायचं नाही, उपासना करायची. समर्थ म्हटले अखंड उपासना दिलेली करायची. कारण का हो? प्रत्येक समास, प्रत्येक ओवीमधून काय असतो? आपल्याला बोध मिळत असतो. कारण का? समर्थ म्हटले एखादा माणूस आता बैठकीच्या म्हणजे एक माणूस चाललेला हो, हॉलच्या शेजारून चाललेला. त्यांना त्याच्या कानावरती 3 शब्द पडले.
आलास तर ये, बसलास तर बस, गेलास तर जा. बघा श्रावणात किती ताकद असते. त्यानं तेवढंच ऐकलं हो. आलास तर ये, बसलास तर बस, गेलास तर जा. आणि त्यानं ते नामस्मरण सुरू केलं हो. आलास तर ये, गेलास तर बसलास तर बस, गेलास तर जा. त्यानं सतत काय केलं, गोळतच राहिला तो, कारण त्यानं ते श्रवण केलं. आणि घरी आला. समर्थ म्हटले कुठल्या कार्यभागातून कोण कसं सुटेल सांगता येत नाही. घरी आला आणि खूप श्रीमंत होता हो. लक्ष खूप कशावरती, धन खूप कमवलेलं होतं. सतत काळजी असायची की समर्थ काय, म्हणजे काळजी काय असायची असायची की माझं कुणी चोरून तर नेणार नाही ना, म्हणून अखंड काय करा त्याला झोप सुद्धा लागत नव्हती. परंतु त्या दिवशी झोपला होता आणि झोपीत पण तो काय करायला लागला, बडबड करायला लागला. आलास तर ये, बसलास तर बस, गेलास तर जा. तिथं काय आले हो, त्याच दिवशी नेमके चोर आले त्यांच्या घरात. आणि चोरांनी तिजोरी जवळ झोपणार ना तो मालक, तिजोरीजवळ मालक झोपलेला बघितला त्यांनी. आणि बघितला त्या क्षणी मालक काय म्हणला हो, आलास तर ये. तो फडदिसनं बसला हो खाली चोर. तर मालक काय म्हटला, बसलास तर बस. आणि तो पडदिसनं काय केला, उठून पळायला लागला. गेलास तर जा असं म्हटला. चोराला वाटलं ह्यानं आपल्याला आता काय केलं. बघितलं चोरानं, सगळे साथीदार होते त्यांना घेऊन काय झाला, पसार झाला. म्हणजे समर्थ म्हटले श्रवणामध्ये किती ताकद आहे. त्या 3 शब्द त्याच्या नुसते कानावर पडले तर येणारा प्रसंग काय केला व वाचला. समर्थ म्हटले एवढं सामर्थ्य त्या श्रावणामध्ये. आणि एकमुखी दत्तांचा अधिष्ठान म्हणजे काय आहे, शुद्ध सत्वगुण. आपल्याला वागायचंय कशावाने, शुद्ध सत्वगुणाला अंगीकारायचा आहे. तरच जर आपल्याकडं शुद्ध सत्वगुण आला तरच आपण या 84 लक्ष जीव योनीतून सुटू शकतो. लक्षात घ्या. समर्थ म्हटले शुद्ध सत्वगुण कधी येतो, विषय विकारांवरती ज्यावेळेस आपण विजय मिळवतो. विषय विकारांवरती विजय मिळवणं एवढं सोपं नाही. समर्थ म्हटले त्यासाठी सद्गुरू परंपरा पाहिजे. सद्गुरू आपल्याला हाताला धरून शिकवता येतो, कुठला विषय कसा येतो, कुठला विषय कसा वापरायचा. कुणी शिकवलं हे आपल्याला? आई वडील शिकवू शकत नाहीत, कारण आई वडील स्वतःच विकारामध्ये काय झालेले आहेत, अडकलेले आहेत. लक्षात ठेवा, आई वडील देखील आपल्याला शिकवू शकत नाहीत. म्हणून शिकवणारे कोण आहे? सद्गुरू परंपरा आहे. कारण का हो, विषय विकार कळलेच नाहीत ना आपल्याला अजून. कारण का हो, मनुष्य हा कसा आहे, सगळे 3 त्रिगुण त्याच्याकडे आहेत हो. 3 गुण असतात ना, रजोगुण, तमोगुण, सत्वगुण. ज्या वेळेस व्यक्तीकडे शुद्ध सत्वगुण येतो त्यावेळेस काय होते हो, उत्तमाचं काय होते हो, म्हणजे शुद्ध सत्वगुण कुणाकडे आला हो, संतांकडे आला. शुद्ध सत्वगुण आला म्हणूनच सगळ्या कार्यभागातून विरक्ती घेतली ना. शुद्ध सत्वगुण नसता तर अडकून बसले असते हो. संत तुकाराम महाराज पहिली व्यक्ती कर्जमाफी करणारे. लक्षात घ्या, शेतकऱ्यांची कर्जमाफी खरी कुणी केली असेल तर संत तुकाराम महाराजांनी केली सगळ्यात अगोदर. कारण का, 400 एकर जमीन ज्याची होती त्याला देऊन टाकते हो. कारण पहिलं कसं होतं हो, सावकाराकडे घाण ठेवायचे आणि पैसे उचलायचे. समर्थ म्हटले लोक सुद्धा एवढी, म्हणजे एखाद्याला मदत करायला गेले संत तर त्याला वरबडून खाल्ले लोकांनी. कारण एक वेळ असा प्रसंग होता, समर्थ म्हटले सगळीकडे दुष्काळ पडला होता हो. सगळीकडे दुष्काळ पडला होता. एवढा दुष्काळ पडलेला की त्यावेळेस लोकांना काही नव्हतं, खायला अन्न सुद्धा नव्हतं. आणि त्यावेळेस अन्न कुणाच्या घरी होतं, सगळं धान्य कुणाच्या घरी होतं व संत तुकाराम महाराजांच्या घरी होतं. आता लोकांना सांगितलं की काय, ज्याला जेवढं पाहिजे तेवढं धान्य काय करा, घेऊन जावा. अहो लोकांनी घेऊन तर गेले धान्य, परंतु बऱ्याच धान्याचं मात्र केलं. मात्र म्हणजे लक्षात येत असेल, समर्थ म्हटले मात्र म्हणजे काय हो, खड केलं सगळ्या धान्यात. म्हणजे एवढी नासाडी त्या सगळ्या लोकांनी केली त्या धान्याची. आणि ते धान्य ह्यांना काय मिळत नव्हतं बघायला. माणसं उपासमारीनं मरत होती. वेळ काय आली हो संत तुकाराम महाराजांवरती की त्यांची पहिली पत्नी उपासमारीने गेली. लक्षात ठेवा, अन्नच नाही खायला. म्हणजे असलेलं धान्य देऊन टाकलं हो संत तुकाराम महाराजांनी, लोकांना देऊन टाकलं आणि त्यांना वाचवलं. आणि स्वतःची पत्नी वारली त्यांच्या
या कार्यभागामुळं, परंतु त्यांनी कधीही दोष दिला नाही हो कोणाला. म्हणजे कार्य किती श्रेष्ठ होतं संतांचं, एवढं आपण करू शकत नाही हो. समर्थ म्हटले एवढं वैराग्य आपल्याकडं नाही आहे, एवढा शुद्ध सत्वगुण आपल्याकडं नाही आहे. परंतु समर्थ म्हटले प्रयत्न केला तर शुद्ध सत्वगुण येऊ शकतो. कारण मदत करावी हो. समर्थ म्हटले आता कलियुगामध्ये माणसं कशी आहेत माहिती, ते तर कलियुगातच होते ना. कलियुगातील लोक कसे आहेत हो, मला मिळालं जग बुडालं, मला कसं मिळालं एवढं बघतायत लोक. समर्थ म्हटले असं नाही आहे, परोपकार करता आला पाहिजे हो. दीनदुबळ्यांना मदत करता आली पाहिजे. का दीनदुबळ्याचं लुबडायचं, त्यांच्या नावाखाली काय करायचं, सगळं घ्यायचं आणि आपल्याच घरी लाटायचं. समर्थ म्हटले जय जाणार नाही, कळून घ्यायचा भाग म्हणले, द्वैत अद्वैत भाग कळला पाहिजे. समर्थ म्हटले अजिबात असं कार्य करायचं नाही. कारण का हो, संतांसारखं कार्य करता आलं पाहिजे. संत ज्ञानेश्वर घ्या, संत एकनाथ घ्या. अहो गाढवाला काय पाजलं हो, गंगेचं पाणी पाजलं, तर पडत होतं ना गाढव पाण्या वाचून, म्हणून गाढवाला गंगेचं पाणी पाजलं. आणि आपण काय करतो, तहाण्याला सुद्धा काय देणार नाही, पाणी देणार नाही. म्हणजे एवढं आपण काय निष्ठुर होत चाललोय ना. समर्थ म्हटले माणसं बघून तरी म्हणजे सारासार विवेक कळला पाहिजे. समर्थ म्हटले सार काय असार काय कळलं पाहिजे. कारण का हो, सगळेच लोक सारखे नसतात. समर्थ म्हटले काही चांगले पण असतील ना, काय सगळ्याकडेच काम उभा राहतो असातला भाग नाही. त्यातही लोक शुद्ध सत्वगुणातले असू शकतात तो. समर्थ म्हटले मदत करता आली पाहिजे, मदत करता आली पाहिजे, त्यांचं लुबडून खायचं नाही. समर्थ म्हटले कारण का हो, दीनदुबळ्याचं लुबडलं तर देवाला लुबडल्यासारखं आहे. कारण का अखंड सुद्धा मला मदत कोणी केली व श्रीकृष्ण स्वारीनं केली ना, कळून सुद्धा दिलं नाही. निवेदन असलं की समर्थ काय करतात, सगळं कार्यभाग उत्तमाचा करतात. फक्त धीर धरा, धीराचे पोटी काय आहे हो, धीर धरला की सगळं मिळणार आहे. समर्थ म्हटले कारण शुद्ध सत्वगुणाचंच अधिष्ठान आणलंय हो. समर्थांनी स्पष्ट लिहिलंय ना, कृते जनार्दनो. 100% काय होतं हो, पुण्य होतं त्यावेळेस. कधी जनार्दन स्वामींच्या काळात 100% पुण्य, जिकडं बघल तिकडं पुण्य. त्यावेळेस लोकांना आयुष्य पण फार दिलेलं होतं. कारण का देवाचं म्हणजे आराधन, परमेश्वराचं चिंतन करण्यासाठी लोकांना काय पडत होतं, आयुष्य कमी पडत होतं, म्हणून अखंड आयुष्य दिलेलं. त्यावेळेस लोकांना किती हजार लाखात काय लाख वर्ष लोक जगायचे. पुढचं आलं कुठलं हो, त्रेतायुग. त्रेतायुगात काय झालं, 25% पाप आलं आणि 75% पुण्य. आपण पाहिलंय कोण, रामाने कोणाला मारलं, रावणाला मारलं ना. म्हणजे 25% काय होतं, पाप होतं त्यावेळेस. आणि हळूहळू दुसरं युग आलं श्रीकृष्ण स्वारीचं, कौरव आणि पांडव. 50% पुण्य, 50% पाप. आणि आता कलियुगामध्ये काय समर्थ म्हणजे 25% पुण्य आणि 75% पाप. म्हणून सगळीकडे आपल्याला बघायला भेटतंय हो, खऱ्याचं कोणच नाही, खरं काहीच नाही आहे. समर्थ म्हटले सगळीकडे काय चाललाय, भ्रष्टाचार चाललाय ना. म्हणजे 75% पापच घडतंय. समर्थ म्हटले आपल्याला त्या 25% येता आलं पाहिजे. 75% पाप घडू द्या. समर्थ म्हटले कुशाल घडू द्या, आपल्याला शुद्ध सत्वाकडे यायचे. समर्थ म्हटले अधिष्ठान लावून कार्य केलंय ना, आपल्याला त्याप्रमाणे काय करायचंय. समर्थ म्हटले आचरण करायचंय, धर्माचरण करायचंय. जेवढं शक्य होईल तेवढं आपण आपल्या काय करायचंय हो, कार्यभागात राहायचंय. समर्थांनी सांगितलं कारण का चुकीचं कोणतंही कर्म या देहाकडून होऊ द्यायचं नाही. कारण का एवढं कलियुग माजलंय की सगळ्यात जास्त त्रास कोणाला होतो, शुद्ध सत्वगुणालाच होतो ना त्रास. परंतु समर्थ म्हटले जिंकतो कोण हो, शुद्ध सत्वगुण जिंकणार आहे. हे लक्षात ठेवा. कारण अधिष्ठानच कोणाचं आहे, शुद्ध सत्वगुणाचं आहे. म्हणून समर्थ म्हटले अधिष्ठान लावून कार्य चाललंय. लक्षात घ्या, अधिष्ठान लावून कार्य चाललंय. मग हे कार्य किती श्रेष्ठ आहे. आपलं महत्भाग्य आहे की आपल्याला काय करता मिळतंय हो, श्रवण करायला मिळतंय, उपासना करायला मिळते, हे ऐकायला मिळतंय. हे विवरणच आहे हो, एक प्रकारे विवरण आहे. समर्थ म्हटले विवरण करत जा. कारण परमार्थ वाढवायचा आहे हो, बुडवायचा नाहीये. समर्थ म्हटले अखंड बैठक वाढवायच्यात. कारण का हो, बैठकीमुळे 25% लोकांचा तरी उद्धार होईल ना. जे
75% जरी पाप असेल तर 25% लोक तरी काय होतील समर्थ म्हटले, वाचतील ना. मग त्यासाठी हा परमार्थ आहे. मग अखंड आपल्याला त्या 25%त बसायचं आहे समर्थ म्हटले. त्या दृष्टीनं आपल्याला वाटचाल करायची. आपल्याला त्या 25%मध्ये काय करता आलं पाहिजे, बसता आलं पाहिजे हो. 25% म्हणजे काय, पुण्य, अखंड पुण्य. मग एवढं या घोर कलियुगामध्ये आपल्याला शुद्ध सत्वगुणाचं ऐकायला मिळतंय, शुद्ध सत्वगुणाचं आचरण पाहायला मिळतंय, बघायला मिळतंय. आपल्या हातून सुद्धा वाईट कर्म म्हणजे होत नाही. हे केवढं मोठं महत्त्व घे समर्थ म्हटले, की सामर्थ्याशिवाय हे होऊ शकत नाही हो. सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे, परंतु ते त्या अधिष्ठान पाहिजे भगवंताचे. कारण का हो, अधिष्ठान लावून कार्य चाललंय समर्थ म्हटले. कारण शुद्ध सत्वगुणाचं काय लावलंय समर्थांनी, अधिष्ठान लावलंय ना, अखंड कार्य चालू आहे हो. अहो बघितलं म्हणजे आता दोष लावणारे पण भरपूर आहेत समर्थ म्हटले, परंतु दोष लावणाऱ्यांपेक्षा दोष कमी करून घेणारे पण खूप आहे समर्थ म्हटले. लक्षात ठेवा. अहो ज्याला रावणाला अखंड सगळं ज्ञान होतं समर्थ म्हटले, पूर्ण पुस्तकं पाठ होती, ग्रंथ सगळे पाठ होते, आणि एवढं असताना देखील काय केलं नाही त्यानं, त्याला काय कळलं नाही हो रावणाला. मग समर्थ म्हटले एवढं ज्ञान देऊन रावणानं काय केलं हो, करायचं तेच केलं ना. एवढं ज्ञान देऊन देखील, म्हणजे ज्ञानी होता हो, सगळ्यात जास्त आयुष्य त्या रावणाला होतं, सगळ्यात जास्त ज्ञानी तो होता, सगळे देव त्याच्या ताब्यात होते. एवढं सामर्थ्य असताना चुकलं कुठं, अहंकार नखरे उडवले, पाताळ नेहून बुडवले. सुषमातून काय आला, अहंकार, परत काय आला, काम आला. जे सीता देवाची आहे हे माहीत असून देखील, लक्ष्मीचा अवतार आहे हे माहीत असून देखील तिला बंदीखाना ठेवलं ना. समर्थ म्हटले तिथंच चुकला ना रावण. म्हणून रावणासारखं समर्थ म्हटले कर्म करायचं नाही आपल्याला. कशासारखं कर्म करता आलं पाहिजे, श्रीरामांसारखं आपल्याला कर्म करायचं आहे. आणि कलियुगामध्ये श्री सद्गुरू सत्त दत्तात्रय काय आहे तो, तेच आपल्याला तारणारे आहेत. म्हणून तर आपल्याला दिलं ना सद्गुरूंनी, काय दिले हो, अधिष्ठान दिले. अधिष्ठान लावून कार्य चाललंय. आणि अखंड दत्त म्हणजे कोण हो, समर्थाने अखंड सांगितलंय, शुद्ध सत्वगुण. आणि शुद्ध सत्वगुणच आपल्या अंगी आला पाहिजे, तरच आपल्या जन्माचं सार्थक आहे हो. या 84 लक्ष जीव योनीतून जर आपल्याला सुटायचं असेल समर्थ म्हटले, तर आपल्याला शुद्ध सत्वगुणासारखं राहता आलं पाहिजे. शुद्ध सत्वगुणच आपल्या अंतरी बिंबवता आला पाहिजे. तमगुण नको, रजगुण नको, नुसता सत्वगुण पण नको. समर्थ म्हटले शुद्ध सत्वगुण पाहिजे. शुद्ध सत्वगुण आला तर आपली परंपरा देखील काय हो, संत परंपरेला जोडली जाणार आहे. लक्षात ठेवा. पतिव्रता हा फक्त पत्नीने पाळायचा धर्म नाही, पतीने देखील पाळायचा धर्म आहे. हे नानांनी स्वतः सांगितलेलं आहे. हा काय स्वतः नानांनी सांगितलंय. कारण पतीनं देखील पत्नीव्रता धर्माचं पालन केलं पाहिजे, आणि पत्नीने देखील पतिव्रता धर्माचं पालन केलं पाहिजे. तरच काय होणार आहे हो, शुद्ध सत्वगुण येणार आहे हो, आणि आपली सुटका होणार आहे. या 84 लक्ष जीव योनीतून जर सुटका करून घ्यायची असेल तर सद्गुरू काय म्हणतात, की आपल्याला उपासनेला धरता आलं पाहिजे, श्रवणाला धरता आलं पाहिजे. कारण व्याप खूप वाढवले हो आपण, खूप व्याप वाढवले. परंतु समर्थ म्हणतात कितीही व्याप वाढवले तरी आपल्याला श्रवण निवेदन ठेवायचं हो बापाला, की काय मिळावं मला, अखंड श्रवण मिळावं. श्रवण उपासना असेल तर कार्यभाग काय होणार आहे हो, उत्तमाचं होणार आहे. म्हणून आपल्याला शुद्ध सत्वगुणासारखं वागता आलं पाहिजे, राहता आलं पाहिजे. आपल्या जीवनाचं काय आहे हो, एकच ध्येय असलं पाहिजे. काय आपल्याला काय मिळवायचं आहे हो, या 84 लक्ष जीव योनीतून काय मिळवायची, सुटका मिळवायची. जय जय रघुवीर समर्थ.